Welcome students. Company account issue of shares under practical problem number first या ठिकाणी आपण अभ्यासतोय ज्यामध्ये Vijay Limited was registered with an authorized capital of rupees 15 lakh divided into 1,50,000 equity shares of rupees 10 each. या प्रकारे अकाउंटिंग प्रॉब्लेम या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये काय शो करायचे की शो ॲथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राइब्ड कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, paid up capital, calls in arrears and share premium amount in company balance sheet. इन कंपनी बॅलन्स शीट याचा अर्थ तुम्हाला कंपनी बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. तर या ठिकाणी कंपनी बॅलन्स शीट तुम्ही या पद्धतीने प्रिपेअर करणार आहात की या पद्धतीने कंपनी बॅलन्स शीट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. या ठिकाणी मी अगोदर या ठिकाणी दी बुक्स ऑफ विजय लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज या प्रकारचे 4 कॉलम्स असतील आणि ते ॲथोराइज कॅपिटल जे आहे ते या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला बॅलन्स शीट या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. तर या ठिकाणी आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे तो लक्षात घेतोय. त्या ठिकाणी Vijay Limited was registered with an authorized capital. Authorized capital means registered capital in memorandum of company. त्याला म्हणायचे अधिकृत भाग भांडवल ऑफ रुपीज 15 lakh. हे किती रुपीचं आहे? 15 lakhचं. 15 lakh रुपीचं काय आहे? ॲथोराइज कॅपिटल डिवायडेड इंटू 1,50,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each. हे 15 lakh रुपीचं जे ॲथोराइज कॅपिटल आहे हे 1,50,000 इक्विटी शेअर्समध्ये रुपीज 10 पर शेअर प्रमाणे काय केलेलं आहे? विभागलेलं आहे. डिव्हाइड केलेलं आहे म्हणजे काय? विभागलं आहे. समजल्याप्रमाणे म्हणजे 1,50,000 मल्टिप्लाय 10 जर म्हटलं तर किती अमाऊंट येते? 15 lakh याप्रमाणे. तर आपण ॲथोराइज कॅपिटल तुम्हाला काय करायचं आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड ॲथोराइज कॅपिटल रुपीज 15 lakh मेन्शन केलं. कसं मेन्शन केलं? 1,50,000 इक्विटी शेअर्स @10 पर शेअर याप्रमाणे 15 lakh रुपीज तुमचा ॲथोराइज कॅपिटल या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करायचे, नोंदवायचे. समजल्याप्रमाणे कंपनी इश्यूड 1 lakh equity shares of rupees 10 each at a premium of rupees 2 per share. आता कंपनीने किती शेअर कॅपिटल इश्यू केलं या ठिकाणी? 1 lakh इक्विटी शेअर्स इश्यू केलेत. म्हणून आपण या ठिकाणी सेकंडला मेन्शन करणार आहोत या ठिकाणी इश्यूड कॅपिटल. ठीक आहे. मग इश्यूड कॅपिटल किती असेल? रुपीज 1 lakh इक्विटी शेअर्स रुपीज 10 each याप्रमाणे @10 each म्हणजे 1 lakh शेअर्स मल्टिप्लाय 10 जर म्हटलं तर त्या ठिकाणी इश्यूड कॅपिटल किती असेल कंपनीचं या ठिकाणी? 10 lakh रुपीज. हे कंपनीचं काय असणार आहे? मग इश्यूड कॅपिटल असेल. पुढे काय मेन्शन केलं या ठिकाणी? कंपनी इश्यूड रुपीज 1 lakh कंपनी इश्यूड 1 lakh इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 2 पर शेअर. हा जो प्रीमियम आहे हा आपल्याला काय करायचा आहे? प्रीमियम किंवा शेअर प्रीमियम म्हणून आपण या ठिकाणी त्याचा या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच उल्लेख करणार आहोत. मात्र पुढे आपण काय कंटिन्यू करतोय? कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 80,000 इक्विटी शेअर्स. कंपनीकडे 1,50,000 इक्विटी शेअर्स आहेत. त्यापैकी कंपनीने इश्यू किती केली आहेत? 1 lakh शेअर्स इश्यू केली आहेत. बरोबर आहे. आउट ऑफ 1 lakh शेअर्स कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 80,000 इक्विटी शेअर्स. कंपनीकडे किती ॲप्लिकेशन्स आली आहेत? 80,000 इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स आली आहेत. अँड वेअर अलॉटेड दी शेअर्स आणि त्या ठिकाणी शेअर्स अलॉट केली गेली आहेत. किती? 80,000 म्हणजे 80,000 शेअर्स काय केली गेली आहेत? पब्लिककडनं सबस्क्राईब केली गेली आहेत. म्हणजे थर्ड नंबर जे काय कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करतो त्याला म्हणायचं सबस्क्राईब्ड कॅपिटल. मग सबस्क्राईब्ड कॅपिटल किती असेल? 80,000 याप्रमाणे 80,000 इक्विटी शेअर्स रुपीज 10 each म्हणजे 80,000 मल्टिप्लाय जर 10 मेन्शन केलं तर व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला या ठिकाणी? 8 lakh रुपीज. हे कंपनीचं काय असणार आहे? सबस्क्राईब्ड कॅपिटल असेल. या पद्धतीने हे सबस्क्राईब्ड कॅपिटल तुम्हाला काय करायचं? कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं आहे? कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी रुपीज 3 पर शेअर. कंपनीने ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह केला 3 पर शेअर प्रमाणे आउट ऑफ 10 3 मिळालेत ॲप्लिकेशन मनी म्हणून. अलॉटमेंट मनी रुपीज 4 पर शेअर 4 पर शेअर म्हणून तुम्हाला की ज्यामध्ये अलॉटमेंट मनी म्हणून मिळाले. मात्र त्यामध्ये इन्क्लुडिंग प्रीमियम ह्या अलॉटमेंट मनी 4 रुपीजमध्ये हा जो काही 2 रुपीज इन्क्लुडिंग असेल की ज्याला शेअर प्रीमियम म्हणूयात तो या ठिकाणी इन्क्लूड आहे. म्हणजे अलॉटमेंट मनी त्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये किती असेल? 2 असेल. अलॉटमेंट मनी रुपीज या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे 2 पर शेअर. का तर त्यामध्ये इन्क्लुडिंग 2 प्रीमियम आहे. किती येतो? या 4 रुपीज अलॉटमेंट मनीमध्ये 2 रुपीज शेअर प्रीमियम का आहे? इन्क्लूड आहे. म्हणून अलॉटमेंट मनीची ओरिजिनल व्हॅल्यू काय असेल या ठिकाणी? 2 रुपीज पर शेअर याप्रमाणे. अँड फर्स्ट कॉल मनी रुपीज 3 पर शेअर याप्रमाणे. आणि फर्स्ट कॉल रुपीज तुम्हाला 3 पर शेअर याप्रमाणे मिळालेत. म्हणजे तुम्ही आता कॉल्डअप किती केलं कॅपिटल ते लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी 3 पर शेअर इथे 3 म्हणजे आपण जर लक्षात घेतलं
ॲप्लिकेशन मनी 3, अलॉटमेंट मनी 2, बरोबर आहे, अँड फर्स्ट कॉल मनी 3, याप्रमाणे तुम्ही 8 रुपीज काय केले त्या ठिकाणी कॉल केले, 8 रुपीजची डिमांड केली आहे आउट ऑफ 10 रुपीज. 10 रुपयांपैकी 8 रुपयांची काय केली तुम्ही मागणी केली, त्याला कॉल्ड अप कॅपिटल म्हणायचे. मग सबस्क्राईब्ड कॅपिटल नंतर आपण काय मेन्शन करणार आहोत, कॉल्ड अप कॅपिटल. आता कॉल्ड अप कॅपिटल काय असेल की या ठिकाणी किती शेअर्स तुम्ही इश्यू करताय, त्या ठिकाणी 80,000 शेअर्स इश्यू करताय. 80,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹8 पर शेअर, याप्रमाणे ॲट द रेट ₹8 पर शेअर. तुम्ही 8 पर शेअर प्रमाणे काय केलं त्या ठिकाणी कॉल्ड अप केलं आहे कॅपिटल. म्हणजे 8 मल्टिप्लाय 8, तर त्या ठिकाणी मेन्शन केलं तर अमाऊंट असेल 6,40,000. 6,40,000 हे तुमचं काय असणार आहे, कॉल्ड अप कॅपिटल असेल. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 6,80,000 हे तुमचं काय असेल मग या ठिकाणी कॉल्ड अप कॅपिटल असेल. कंपनीचं जे कॉल्ड अप कॅपिटल असेल ते असेल ₹6,40,000. 6,40,000 याचा अर्थ असा की 80,000 शेअर्स पब्लिकने या ठिकाणी सबस्क्राईब केली आहेत, की ज्यापैकी तुम्हाला ₹3 ॲप्लिकेशन मनी म्हणून रिसिव्ह झाले आहेत, ₹3 ऑन फर्स्ट कॉल म्हणून किंवा ₹2 ऑन अलॉटमेंट मनी म्हणून या ठिकाणी रिसिव्ह झाले. 6,40,000 एवढं कॅपिटल तुम्ही काय केलं, कॉल्ड अप केलं. एवढं कॅपिटल तुम्ही काय केलं या ठिकाणी डिमांड केलं कुणाकडे, पब्लिककडे. म्हणजे 6,40,000 हे तुमचं काय असणार आहे, कॉल्ड अप कॅपिटल असेल, हे लक्षात घ्यायचे. त्यानंतर कॉल्ड अप कॅपिटल नंतर आपण या ठिकाणी मेन्शन करतो आहोत की पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल. आता या ठिकाणी पेड अप कॅपिटल किती आहे ते आपण लक्षात घेतोय की पेड अप कॅपिटल किती असणार आहे या ठिकाणी, दी डायरेक्टर्स. आता या ठिकाणी काय मेन्शन केलं आहे, दी डायरेक्टर हॅव नॉट मेड फायनल कॉल ₹2 पर शेअर, की त्या ठिकाणी फायनल कॉल जो असेल ₹2 पर शेअर तो त्या ठिकाणी पेड नाही केला गेलेला, नॉट मेड म्हटलं, ठीक आहे. ऑल मनी वेअर रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर, एक शेअर होल्डर वगळता सर्व पैसा मिळाला, परंतु वन शेअर होल्डर, एक शेअर होल्डर वगळता 500 शेअरचे फक्त पैसे मिळालेले नाही आहेत. 500 शेअर्स डिड नॉट पे फर्स्ट कॉलचे 500 शेअरचे त्या ठिकाणी पैसे मिळालेले नाही आहेत. काय मेन्शन केलं, दी डायरेक्टर्स हॅव नॉट मेड फायनल कॉल ऑफ ₹2 पर शेअर. डायरेक्टर्सकडनं त्या ठिकाणी फायनल कॉल, ॲक्च्युली फायनल कॉल या ठिकाणी रिसिव्ह झालेलं नाही 2 पर शेअर प्रमाणे. ऑल मनी वेअर रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर होल्डिंग 500 शेअर्स डिड नॉट पे फर्स्ट कॉल. वन शेअर होल्डर की ज्याने 500 शेअर्स त्या ठिकाणी ॲक्वायर केले आहेत, सबस्क्राईब केली होती, की ज्याने त्या 500 शेअरचे फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने 500 शेअरचे फर्स्ट कॉल मनी काय आहे, ₹3 पर शेअर, बरोबर आहे. म्हणून 500 मल्टिप्लाय 3 म्हणून 1,500 त्या ठिकाणी काय मग अमाऊंट मिळालेली नाही आहे. मग आता 1,500ची जर अमाऊंट मिळालेली नाही आहे तर ती कशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय ते लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी पेड अप कॅपिटल असेल की ज्यामध्ये 80,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट, आता या ठिकाणी ॲट द रेट 8 पर शेअर. तर या ठिकाणी इंटू ब्रॅकेट काय असणार की सपोज 6,40,000 हे असेल तुमचं कॉल्ड अप कॅपिटल. त्यातनं आपण काय म्हणणार, लेस, याला म्हणायचं पेड अप कॅपिटल. 6,40,000 आपण इनर कॉलमला मेन्शन केलं, त्यातनं म्हणायचं लेस कॉल्स इन ॲरियर्स. कुठला कॉल्स इन ॲरियर्स दिसतं त्या ठिकाणी, कॉल्स इन ॲरियर्स की ज्यामध्ये आपण 500 शेअर्स मल्टिप्लाय किती, फर्स्ट कॉल मनी 3 म्हणून त्या ठिकाणी 1,500 हा त्या ठिकाणी काय असेल तुमचा कॉल्स इन ॲरियर्स असतील. मग कॉल्स इन ॲरियर्स किती दिसत आहे तुमच्या या ठिकाणी 1,500. मग 6,38,500 ही या ठिकाणी अमाऊंट दिसेल, तिला म्हणायचं पेड अप कॅपिटल. म्हणजे पेड अप कॅपिटल किती असेल तुमचं 80,000 शेअर्स तुम्ही काय केले त्या ठिकाणी 80,000 शेअर्स मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू तुमचं 6,40,000 हे तुमचं कॉल्ड अप कॅपिटल की त्याला पेड अप कॅपिटल म्हणूयात. मात्र या पेड अप कॅपिटलपैकी तुम्हाला कॉल्स इन ॲरियर्स किती मिळालेले नाही आहेत, 1,500 शेअर अमाऊंट मिळालेली नाही. कुठल्या शेअरची, 500 शेअरची फर्स्ट कॉल मनी याप्रमाणे. म्हणून 500 मल्टिप्लाय 3 म्हणून 1,500, 6,40,000 मधून लेस करायचे म्हणून 6,38,500 हे तुमचं काय असणार आहे, पेड अप कॅपिटल असेल याप्रमाणे. आणि सर्वात लास्ट हे तुमचं पेड अप कॅपिटल झालं की तुम्हाला या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं आहे की या ठिकाणी जो शेअर प्रीमियम आहे ₹2 पर शेअर, किती शेअर्स इश्यू केले तुम्ही या ठिकाणी 800 शेअर्स 80,000 शेअर्स इश्यू केलेत, म्हणून त्या ठिकाणी लास्टला आपण काय मेन्शन करणार या ठिकाणी शेअर प्रीमियम. ठीक आहे, शेअर प्रीमियम की शेअर प्रीमियममध्ये काय असेल, तुम्ही 80,000 शेअर्स काय केले त्या ठिकाणी इश्यू केली आहेत
2 पर शेअर म्हणून या ठिकाणी 1,60,000 एक असणार तुमचं शेअर प्रीमियम. या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करत असताना या पद्धतीने तुम्ही काय केलं, टोटली जे शेअर कॅपिटल असेल ते याप्रमाणे काय केलं, कॅल्क्युलेट केलं. आता शेअर प्रीमियम जो असेल 1,60,000 कसा आला ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग 1,60,000 जी अमाऊंट असेल की ज्यामध्ये या ठिकाणी काय मेन्शन करायचं की इंटू ब्रॅकेट 80,000 इक्विटी शेअर ॲट द रेट ₹2 पर शेअर याप्रमाणे ॲट द रेट ₹2 पर शेअर प्रमाणे म्हणजे 80,000 मल्टिप्लाय 2 1,60,000 याप्रमाणे तुम्हाला काय करायची अमाऊंट टोटली कॅल्क्युलेट करायची आहे. मग अशा पद्धतीने जर मेन्शन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला किती अमाऊंट मिळाली ॲक्च्युअलमध्ये, पेड अप कॅपिटल किती तुमच्याकडे 6,38,500 प्लस 1,60,000 याप्रमाणे तुम्हाला अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. तर या ठिकाणी बॅलन्सिंग पेपर तुमची किती दिसेल ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय. अमाऊंट असेल या ठिकाणी 500, त्यानंतर असेल 8, नंबर नेक्स्ट की 9 आणि 7,98,500 7,98,500 याप्रमाणे तुमची काय असेल या बॅलन्स शीटची बॅलन्सिंग फिगर असेल. ही असेल तुमची बॅलन्स शीटची बॅलन्सिंग फिगर. मग एक लक्षात घ्या, यातनं तुम्हाला समजेल की कंपनीचं ॲथोराईज कॅपिटल होतं 1,50,000 शेअर्स की ज्यामध्ये 15 लाख रुपीचं ॲथोराईज कॅपिटल की जे डिवाइड केलं 1,50,000 शेअर्समध्ये ₹10 पर शेअर प्रमाणे. ठीक आहे. त्यापैकी कंपनीने इश्यूड केलं कॅपिटल 1 लाख शेअर्स किंवा 1 लाख इक्विटी शेअर्स कंपनीने काय केले ₹10 शेअर प्रमाणे इश्यू केले. त्याला इश्यूड कॅपिटल म्हणायचं, म्हणजे 10 लाख रुपीज इश्यूड कॅपिटल झालं. त्यापैकी 1 लाख शेअर्स इश्यू केले, मात्र 80,000 शेअर्सच फक्त पब्लिकने काय केले त्या ठिकाणी सबस्क्राईब केली आहेत. मग 80,000 शेअर्स मल्टिप्लाय 10 जर म्हटलं तर त्या ठिकाणी कंपनीचं सबस्क्राईब कॅपिटल किती झालं 8 लाख रुपीज याप्रमाणे. नंबर नेक्स्ट की कॉल्ड अप कॅपिटल, कंपनीने काय केलं की 80,000 शेअर्स इश्यू केली आहेत, 80,000 शेअर्स सबस्क्राईब झाले आहेत. मग 80,000 शेअरची जे काय कंपनीने अमाऊंट काय केली आहे कॉल्ड अप केली आहे. तर कॉल्ड अप करताना 80,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹8 पर शेअर. 8 पर शेअरमध्ये काय ₹3 या ठिकाणी काय होते ॲप्लिकेशन मनी होते, बरोबर आहे. ₹2 अलॉटमेंट मनी म्हणून होते आणि ₹3 या ठिकाणी फर्स्ट कॉल मनी म्हणून या ठिकाणी ₹8 कलेक्ट केली, कॉल्ड अप केली. म्हणजे 6,40,000 कंपनीचं काय असणार कॉल्ड अप कॅपिटल. त्यापैकी पुढे काय मेन्शन केलं की पेड अप कॅपिटल, की पब्लिकने टोटल कॅपिटल पेड केलं कुठलं ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल मनी म्हणून ₹8 पर शेअर प्रमाणे कंपनीकडे आला किती 6,40,000 पेड अप कॅपिटल. मात्र त्या 6,40,000 पैकी 500 शेअरचे ₹3 शेअर प्रमाणे ₹1,500 त्या ठिकाणी कॉल्स इन एरियर्स की जे आपल्याला मिळायचे बाकी आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण 6,40,000 मधनं 1,500 लेस केले की 6,38,500 याला पेड अप कॅपिटल म्हटलं. आणि शेअर प्रीमियम आपण या ठिकाणी आपल्याला मिळाला ₹2 पर शेअर प्रमाणे 80,000 शेअर्स इश्यू केले म्हणून 80,000 मल्टिप्लाय 2 अमाऊंट मिळते 1,60,000 म्हणून या ठिकाणी 7,60,000. लक्षात घ्या बॅलन्स शीटमध्ये नेहमी या ठिकाणी जेवढं पेड अप कॅपिटल असेल किंवा जे शेअर प्रीमियम असतील यांचेच टोटल फक्त बॅलन्स शीटच्या बॅलन्सिंग फिगर म्हणून या ठिकाणी दिसेल. म्हणजे 6,38,500 प्लस 1,60,000 म्हणून असं 7,98,500 ही असेल तुमची बॅलन्स शीटची बॅलन्सिंग फिगर. एवढेच पैसे तुमच्याकडे आले त्या शेअरचे. मग एवढे पैसे कुठे जमा होतील तुमच्या बँकेमध्ये जमा होतील. म्हणून बँकेमध्ये जर जमा झाले पैसे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत कॅश ॲट बँक. अमाऊंट असेल ₹7,98,500. तर अशा पद्धतीने हे बॅलन्स हा जो बॅलन्स आहे कॅश ॲट बँक 7,98,500 हा जो बॅलन्स आहे हा कुठे त्या ठिकाणी जमा होईल तुमचा बँकेमध्ये जमा होईल. अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलं होतं. शो ऑथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, पेड अप कॅपिटल अँड शेअर प्रीमियम या प्रकारच्या सर्व ट्रीटमेंट्स तुम्हाला या ठिकाणी द्यायला सांगितलं होतं की जे आपण यापणे दिल्या. मग पेड अप कॅपिटल प्लस शेअर प्रीमियम या दोघांची टोटल आपण केली आहे की ज्या ठिकाणी आली 7,98,500. ही सर्व अमाऊंट बँकेत जमा झाली म्हणून कॅश ॲट बँक 7,98,500 या प्रकारे अकाउंटिंग प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे की बॅलन्सिंग फिगर देखील बोथ साईड्स या ठिकाणी इक्वल आपल्याला मेन्शन करायचे 7,98,500. समजलं याप्रमाणे अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट की ज्यामध्ये तुम्हाला कॅपिटल शो करायला सांगितलं होतं. नेक्स्ट अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.